ती कळी पाहिलीस का छोटीशी जास्वंदीची? ती ज्या दिवशी उमलेल, ज्या दिवशी तिचे छान टप्पोरे फूल होईल, त्या दिवशी येईल हो तुझी आई. कळी, कधी उमलणारेस ग तू? मी रोज येऊन तुला बघते आणि आजीने सांगितले आहे की तू जेव्हा उमलशील तेव्हा माझी आई येईल. किती मजा येईल त्या दिवशी, ज्या दिवशी माझी आई येईल. आई माझे लाड करेल, मला खोपा घालेल, मला लुगडे नेसवेल आणि आई म्हणेल, रमे खरेच लग्न झाले तुझे. ए कळी, उमल ना ग तू लवकर, म्हणजे येईल माझी आई. अरे स्वतः रानडे असूनही आपल्या उज्ज्वल परंपरा रूढींच्या विरोधात काम करतोयस तू. 9 मतांचा पुरस्कार करतोयस, लाज वाटत नाही तुला? हे पहा, पण आम्ही असे काय केले आहे की ज्याची आम्हास लाज वाटावयास हवी? महादेवरावने काहीही बोललेलं मी खपून घेणार नाही. लाज आम्हालाही तुम्हाला वाटायला पाहिजे. आमची परंपरा उज्ज्वलच आहे, पण तिचे मूळ रूप आणि मूळ तत्वे याची तुम्हीच विटंबना करता आहात. विकृत रूढींचा प्रसार करून या अशा तुमच्या आंधळेपणामुळेच आपल्या समाजाची उन्नती होत नाहीये. चुकीच्या समजुती आणि चुकीच्या रूढी यांच्या कोशामध्ये राहण्यातच आपण आपली धन्यता मानत आहोत. त्यामुळे समाजाची अधोगती होत आहे आणि 7 समुद्र पलीकडून येऊन गोरी लोक आपल्यावर राज्य करत आहेत, ज्याचे तुम्हाला काहीच नाही. तुम्ही समाजाला मागे नेण्यात, आपापसात भांडणं करण्यातच गुंतलेले आहात तुम्ही, आणि तुम्ही महादेवरावला बोलताय. पटवर्धन शांत व्हा. महादेवराव, अहो तुमच्यासारख्या धर्मबुडव्या पापी लोकांच्यामुळे आजची पटवर्धनांची पिढी ही वाया जातीये, वाया. मी पुन्हा निक्षून सांगतो, रानडेला काही वावगं बोललं चालणार नाही. पटवर्धन, विधवांची लग्ने लावता काय? त्यांना बुके शिकवताय, धर्म उडवताय तुम्ही. अहो पण आम्हास हेच कळत नाहीये की विधवांची लग्ने लावल्याने आणि स्त्रियांना शिक्षण दिल्याने धर्म कसा काय बुडू शकतो? अहो महादेवराव, हेच तर आपलं दुर्भाग्य आहे. ही ह्यांच्यासारखे भीषण माणसे विधवांचा छळ करण्यात, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आणि एखादा हुशार तरुण मुलगा विलायतेला जाऊन आधुनिक शिक्षा कुठली प्राप्त करून आला तर त्याला प्रायश्चित्त घ्यायला लावण्यातच ह्यांची मर्दुमकी. कुणाचा पुरुषार्थ करतोयस रे? तुझ्या या बेताल बडबडीला विचारतोय तरी कोण? अरे महादेवरावला कुणी काही बोलले मला चालणार नाही, काही बोलण्याला चालणार नाही. काय केलं ते? आपल्या भल्यासाठी करतात ते. पटवर्धन, कायदा हातात घेतलात तुम्ही, कायदा हातात घेतलात तुम्ही. कोण ग तू? माझे नाव सौभाग्यवती रमा महादेव रानडे.